युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती हे आपण सर्वांनीच ऐकलंय, पण या युवा शक्तीला योग्य मार्गदर्शन करते जगातील सर्वात मोठी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP. 9 जुलै 1949 रोजी बीजासारखी रोवली गेलेली ही संघटना, हिचं रूपांतर आज एका वटवृक्षामध्ये झालंय. ज्ञान, शील आणि एकता या त्रिसूत्रीवर चालणारी आणि RSS विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाणारी ही संघटना केवळ विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नाही, तर राष्ट्राच्या पुनर्निर्मितीसाठी देखील काम करते. आणि आज याच संघटनेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अथर्वजी नमस्कार आणि कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना फक्त आपला परिचय करून द्या. माझं नाव अथर्व कुलकर्णी. मी तसा मूळ विदर्भातील अकोला येथील कार्यकर्ता आहे. शिक्षण BSc बायोटेक्नॉलॉजी आणि LLB पर्यंत पूर्ण झालं. तसं 2015 साली सर्वात आधी जेव्हा माझी 10वी पूर्ण झाली तेव्हा या विद्यार्थी परिषदेच्या मी संपर्कात आलो आणि त्यानंतर हळूहळू फक्त कार्यक्रमांना उपक्रमांना जाणं एवढंच मी करत होतो. त्यानंतर मग 2017 साली जेव्हा मी इथं नाशिकमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलो तेव्हा मग विद्यार्थी परिषदेच्या कामाची फुलफ्लेज सुरुवात मी इथे येऊन केली. तेव्हा मी सगळ्यात आधी BSc बायोटेक्नॉलॉजीला इथं ॲडमिशन घेतलं आणि हळूहळू मग विद्यार्थी परिषदेच्या कामाची सुरुवात इथेच केली. जसे तुम्ही म्हणाला की तुम्ही आधी एक सामान्य कार्यकर्ते होते, तर एक सामान्य कार्यकर्त्यापासून तर प्रदेश मंत्र्यापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता? हा प्रवास खरं म्हणजे जेव्हा मी मागच्या 10 वर्षांचा विचार करतो तर एक असा सामान्य कार्यकर्ता जो कुठंतरी विद्यार्थी परिषद नावाच्या या माणूस निर्माणाच्या या कार्यशाळेमध्ये एका अर्थानं कुठलाही पार्श्वभूमी नसताना, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना त्या ठिकाणी एक मजा करायची किंवा काहीतरी फक्त हे नवीन काहीतरी अनुभव यातून घ्यायचा म्हणून मी 2015 साली सुरुवातीला एका जिल्हा अभ्यास वर्गामध्ये त्या ठिकाणी काही मित्रांच्या आग्रहास्तव गेलो होतो आणि तसंच झालं. मला विद्यार्थी परिषद काय करते, विद्यार्थी परिषदेचं ध्येय काय हे काही त्या ठिकाणी माहिती नव्हतं. फक्त आता 10वी झाली आहे, एन्जॉय आपल्याला करायचं आहे म्हणून मी खरं तर त्या एका वर्गाला त्या ठिकाणी गेलो. त्याला वर्ग म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी मला माहिती नव्हतं. एखाद्या शिबिरात आपण जातो त्या पद्धतीने मी तिथे एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो. आणि त्यानंतर मात्र मग हळूहळू ज्या व्यक्तींची साथ मला या ठिकाणी मिळत गेली, हळूहळू विद्यार्थी परिषदेचं ध्येय काय, विद्यार्थी परिषदेचं काम काय आहे, इतका मोठा व्यापक विचार विद्यार्थी परिषदेचा आहे हे जेव्हा मला हळूहळू कळत गेलं तेव्हा मग मी अधिक सक्रियतेने या ठिकाणी काम करत गेलो. आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा असं लक्षात येतं की माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते या व्यक्ती निर्माणाच्या कार्यशाळेतनं या ठिकाणी घडत गेलेले आहेत. आणि खरं तर आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी परिषदेमुळे आहे. विद्यार्थी परिषद नसती तर मला कळलंच नसतं की हे असं एक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठीचं एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं निरपेक्ष भावनेने कार्यकर्ते काम करतात. कुठल्याही पद्धतीने स्वार्थ मनामध्ये न ठेवता, कुठल्याही पद्धतीने राजकीय लवलेश या संघटनेमध्ये बघायला आपल्याला मिळत नाही. आणि अशी एक जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना की जी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काम करते, शिक्षण क्षेत्राच्या भवितव्यासाठी काम करते. आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जी विद्यार्थी परिषद काम करते त्यामध्ये मला एका अर्थानं मला असं वाटतं की माझ्यासारख्या लोखंडाला एका परिसाचा स्पर्श झाला. मी असं म्हणत नाही की माझं सोन्यामध्ये रूपांतर झालं, परंतु एका अर्थानं मला असं वाटतं की माझा हा प्रवास जो आहे तो खूप सुखकर असा झाला. काही वेळा संघर्ष करावा लागला, काही वेळा आंदोलनांमध्ये त्या ठिकाणी पोलिसांचा सामना करावा लागला, प्रशासनाचा सामना करावा लागला, पण मला असं वाटतं की मी आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी परिषदेमुळे आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही मित्रांच्या आग्रहास्तव संघटनेत गेलात, मग असे काही तरुण आहेत की फक्त शिक्षण किंवा नोकरीवरच त्यांचं सगळं लक्ष असतं, तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा तरुणांना तुम्ही संघटनेशी कसं जोडतात? यामध्ये असं आहे की विद्यार्थी परिषद ही एक अशी संघटना आहे की जी एक खूप मोठं व्यापक असं ध्येय घेऊन काम करते. राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं व्यापक ध्येय विद्यार्थी परिषदेचं आहे. परंतु कॉलेजमध्ये जाणारा जो शिक्षण घेणारा जो सामान्य विद्यार्थी असतो त्याला या काही व्यापक विचाराची माहिती नसते. हळूहळू कुठेतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून, कुठेतरी एखाद्या व्याख्यानाच्या माध्यमातून, कुठेतरी एखाद्या छोट्याशा सेवा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हा ABVPच्या संपर्कात येतो
आणि मग त्याला कळतं की या कामाचं महत्त्व काय आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आजच्या काळामध्ये करिअर आणि या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वपूर्ण असताना सामाजिक काम करावं किंवा या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असणारे फार थोडे असतात. परंतु आपण विद्यार्थी परिषद म्हणून त्यांना ज्यावेळी संपर्क करतो, ज्यावेळी आपण त्यांना हा सगळा विचार काय आहे, आपलं ध्येय काय आहे हे समजावून सांगतो, त्यावेळी अनेक तरुण, अनेक विद्यार्थी हे या चांगल्या विचारांशी जोडून घेण्यासाठी इच्छुक असतात. एका बाजूला आपण बघतोय म्यानमार, नेपाळ, बांगलादेश अशा ठिकाणी तिथला जो जेनजी तरुण आहे किंवा तिथला जो जेनजी ऑडियन्स आहे, तर आपल्याला असं वाटतं कधी कधी की ते फक्त देशाच्या एका अर्थानं विघातक कृत्य करण्यासाठीच तो त्या ठिकाणी आहे की काय. परंतु भारत असा एक देश आहे, असा एक प्राचीन देश आहे, इथली संस्कृती महान आहे, इथल्या परंपरा महान आहेत. या ठिकाणी अनेक असे विद्यार्थी आहेत, अनेक असे तरुण आहेत की ज्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, ज्यांना या ठिकाणी एक व्यापक विचार, एक व्यापक दृष्टी जर आपण त्या ठिकाणी दिली तर अनेक इथला भारतातला जो जेनजी आहे तो नक्कीच या भारतासाठी, या देशासाठी आणि भारत मातेसाठी काम करण्यासाठी नक्कीच मला असं वाटतं की तयार आहे, किंवा आपण ज्याला आपण म्हणू शकतो की ज्याची मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये इच्छाशक्ती आहे. कॉलेजचा विषय निघाला म्हणून मुद्दामूनच विचारते. गेल्या अनेक वर्षापासून कॉलेजच्या निवडणुका बंद आहेत, कारण निवडणुका म्हटलं ती वातावरण कुठेतरी बिघडतं असा समज आहे लोकांचा. तर कॉलेजमध्ये ह्या निवडणुका परत सुरू झाल्या पाहिजे का आणि का झाल्या पाहिजे? खरं तर विद्यार्थी परिषदेची ही पूर्वीपासूनच भूमिका राहिलेली आहे की खुल्या छात्रसंघ निवडणुका या झाल्या पाहिजे. 1900 मला वाटतं 92-93 साली महाराष्ट्रामध्ये या निवडणुका बंद झाल्या. त्यावेळी काही घटना घडल्या, त्यावेळी काही मुंबईसारख्या शहरामध्ये त्या इलेक्शन्सच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी, अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडले. परंतु जर आपण बघितलं तर आज महाविद्यालयामध्ये नेतृत्व करण्यासाठी विद्यार्थी तयार आहे. परंतु केवळ आणि केवळ म्हणजे शासन कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, त्यांना कधीच असं वाटत नाही की महाविद्यालयामध्ये एक कार्यकर्ता विद्यार्थी संघटनेतून तयार व्हावा आणि तो पुढे चालून कुठेतरी समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं, असं कुठल्याही पक्षाला वाटत नाही. कारण की एका अर्थानं त्यांची दुकानं यातून बंद होणार आहेत आणि त्यांना असं वाटतं की जर महाविद्यालय लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला जर चांगला कार्यकर्ता तयार झाला, विद्यार्थ्यांचा नेता तयार झाला, तर उद्या चालून तो त्यांचाच कॉम्पिटिटर बनेल की काय, त्यांचाच स्पर्धक बनेल की काय, अशी भीती त्यांना असते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण बघतो की कॉलेज इलेक्शन्स हे अन्य राज्यांमध्ये सुरू आहेत. दिल्लीमध्ये कॉलेज इलेक्शन सुरू आहेत, पंजाबमध्ये सुरू आहेत, पण महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षांपासून एबीव्हीपी मागणी करते, त्यासाठी विद्यार्थी परिषदेने खूप वेळा आंदोलन सुद्धा केलेलं आहे. परंतु अजूनही या खुल्या छात्रसंघ निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत नाहीये. जोपर्यंत या खुल्या छात्रसंघ निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य विद्यार्थी, जो खेड्यापाड्यातला, गावगाड्यातला विद्यार्थी आहे, तळागाळातला विद्यार्थी आहे, त्याला नेतृत्व हे त्या ठिकाणी मिळणार नाही. विद्यार्थी हा सगळ्यात महत्त्वाचा स्टेक होल्डर आहे शिक्षण क्षेत्रातला आणि त्यालाच तुम्ही गृहीत धरत नाहीये. त्यामुळं कुठंतरी हा अन्याय आहे आणि या खुल्या छात्रसंघ निवडणुका सुरू झाल्या पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थी युनिव्हर्सिटी लेवलला, कॉलेज लेवलला त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे. त्याला पुढे येण्यासाठी या राजकारण्यांनी, विद्यापीठांनी वाट करून दिली पाहिजे. मला आठवतं जेव्हा विनोद तावडे हे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते, तर त्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी या खुल्या छात्रसंघ निवडणुका सुरू करण्याचा विषय सुद्धा केला होता. परंतु 2019 साली मला वाटतं कोल्हापूर आणि सांगलीसारख्या ठिकाणी जो महापूर आला, त्यामध्ये एक परिपत्रक शिक्षण विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलं आणि त्या परिपत्रकानुसार या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु त्या कुठल्याही पद्धतीने रद्द करण्यात आलेल्या नाहीये. त्या परिपत्रकाचा आधार घेऊन आज सुद्धा विद्यापीठं कुठलेही असतील, मग अकृषी विद्यापीठं असतील, कृषी विद्यापीठं असतील, खासगी विद्यापीठं असतील, कुठलेही विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये खुल्या छात्रसंघ निवडणुका घेत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजे. हीच विद्यार्थी परिषदेची देखील भूमिका आहे. सध्या शिक्षणात म्हणजे खाजगीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि यामुळे शेतकरी वर्ग झाला किंवा नोकरदार वर्ग झाला, या वर्गातले विद्यार्थी कुठेतरी मागे पडताय. तर आपली संघटना यावर काय नक्की काम करते? तुम्ही जर बघितलं तर आता ह्या खाजगीकरणाच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. एक तर आज जी विद्यापीठं, जी पारंपरिक विद्यापीठं देशभरात आहेत,
तर विद्यार्थ्यांना जे अपेक्षित गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे तर ते पुरवण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम आहेत का याचा कुठेतरी विचार आपल्याला करावा लागेल. विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी विद्यापीठांमध्ये किंवा अभिमत विद्यापीठांकडे विद्यार्थ्यांचा कल का वाढतोय, तर त्याचं कारण असं आहे की आज लोक पैसे द्यायला तयार आहेत, परंतु त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी पाहिजे आहे. म्हणून काही खाजगीकरणाला एबीव्हीपीचं समर्थन आहे किंवा विरोध आहे असं नाही आहे, परंतु शिक्षणाच्या बाजारीकरणाला एबीव्हीपीचा 100% विरोध आहे. जर एखादी गोष्ट जी तुम्हाला 100 रुपयाला मिळते आहे आणि तीच गोष्ट दुसऱ्या ठिकाणी 1000 रुपये घेऊन, लाख रुपये घेऊन जर कोणी पुरवत असेल तर त्याला बाजारीकरण आपण म्हणू शकतो. त्यामुळे या बाजारीकरणाला विद्यार्थी परिषदेचा 100% विरोध आहे. परंतु खाजगी विद्यापीठं असतील, त्या ठिकाणी अभिमत विद्यापीठं असतील किंवा पारंपरिक विद्यापीठं असतील, शासनाच्या माध्यमातून जे चालवण्यात येणारे जे वेगवेगळे विद्यापीठं असतील, हे सर्व विद्यापीठं कोणी कुठं त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला जिथला शिक्षणाचा दर्जा आवडला तिथं तो शिक्षण घेऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थी परिषदेचा विरोध हा बाजारीकरणाला नक्की आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे जी जगातली सगळ्यात मोठी म्हणतात, पण असं का म्हटलं पाहिजे? असं काय काम केलंय? आपण जर विचार केला तर शिक्षा जीवन के लिए, जीवन राष्ट्र के लिए या पंक्तीप्रमाणे मला असं वाटतं की विद्यार्थी परिषदेचं काम हे आज तळागाळात रुजलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आपल्याला कदाचित माहिती नसेल, विद्यार्थी परिषदेचे 76 लाखांपेक्षा जास्त सदस्य आता भारतामध्ये आहेत. जवळपास 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी परिषदेच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जर आपण विचार केला तर 5000 पेक्षा जास्त कॉलेजेसवरती एबीव्हीपीचं काम चालू आहे. आणि हे जे सगळं विस्तारलेलं विद्यार्थी परिषदेचं काम आहे, तर हे लाखो कार्यकर्त्यांच्या भरोशावरती लाखो कार्यकर्ते जे वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचा विचार मोठा करण्यासाठी काम करतायत. एका अर्थानं स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो घडवण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे दिवस रात्र झटतायत. आणि आज जर आपण विचार केला तर एवढी मोठी सदस्यता असलेली ही एकमात्र संघटना आहे. त्यामुळे विद्यार्थी परिषद ही जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे असं आम्ही नेहमी म्हणत असतो. एबीव्हीपीचं नक्की ध्येय काय आहे? विद्यार्थी परिषदेच्या ध्येयाचा जर आपण विचार केला तर मी सैद्धांतिक भूमिकेची व्याख्या वगैरे काही सांगत बसणार नाही, परंतु एक छोटं उदाहरण सांगतो. एखाद्या ग्रामीण भागातून एक विद्यार्थी 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये जातो. तिथं त्याला ज्या काही अडचणी येतात त्या ठिकाणी मग त्याला मूलभूत सोयीसुविधांच्या अडचणी असतील, तिथं काही शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा त्याचा प्रश्न असेल किंवा अशा काही छोट्या मोठ्या अडचणी ज्या येतात त्या विद्यार्थी परिषद सोडवत त्याच्या माध्यमातून मग एक चांगला विद्यार्थी घडवायचा, एक चांगला नागरिक घडवायचा. आणि या सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुनर्निर्माणासारखी जी संकल्पना ज्याच्यावर विद्यार्थी परिषदेचा विश्वास आहे, तर ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी विद्यार्थी परिषद काम करते असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आजपर्यंत अनेक विद्यापीठांच्या विरोधात आपण आंदोलनं केली आहेत, पण कुठेतरी आपलंच सरकार आहे आणि आपणच आंदोलन करतोय, म्हणजे तुमचंच सरकार आहे तुम्हीच आंदोलन करताय, हे दुर्दैव वाटत नाही का तुम्हाला? नाही, मुळात मला असं वाटतं की हे आपलंच सरकार वगैरे ही जे प्रचलित शब्द आहेत, तर हे एका अर्थानं हा मीडियाचा दुष्प्रचार आहे. कारण जर आपण विचार केला तर विद्यार्थी परिषदेचं काम हे 1948 साली सुरू झालं आणि आत्ता जे सरकार अस्तित्वात आहे, म्हणजे बाकी 2 पक्ष सोडून द्या, पण भाजपची स्थापना ही 1980 साली झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी परिषद ही भाजपपेक्षा एका अर्थानं 30-40 वर्ष जुनी संघटना आहे. आणि विद्यार्थी परिषदेचं काम हे पूर्णपणे पक्षीय राजकारणापासून अलिप्त आहे. नेता कुठलाही असो, आम्ही नीतीवर काम करणारे लोक आहोत. नेता ठरवण्याचा अधिकार जो आपल्याला मतदानात दिलेला आहे तो दिलेला आहे, परंतु आम्ही आमच्या कामामध्ये कार्यकर्त्यांना सांगताना पण नेहमी आम्ही असं म्हणत असतो की आपल्याला सत्ता नाही तर समाज परिवर्तन करायचं आहे. आणि तेच विद्यार्थी परिषद गेल्या 77 वर्षांपासून करत आलेली आहे. मग विद्यार्थी परिषदेची रणनीती नक्की काय असेल? विद्यार्थी परिषद वेगवेगळ्या हेड्सवरती काम करते. म्हणजे विद्यार्थी परिषदेचं असं ठाम मत आहे की भारताचा एकही इंच तुकडा हा आम्ही अन्य कोणाला देणार नाही. काश्मीर सारख्या प्रश्नावरती विद्यार्थी परिषदेने ठाम त्या ठिकाणी आंदोलन केलं. ज्यावेळी 1990-92 साली त्या ठिकाणी तिथल्या फुटीरतावाद्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचा डाव त्या ठिकाणी रचलेला गेलेला होता. त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन आंदोलन केलं आणि जिस कश्मीर को खून से सींचा वो कश्मीर हमारा है असा नारा त्या ठिकाणी दिला. आणि
त्या ठिकाणी ज्या फुटीरतावाद्यांनी तिरंग्याचा अपमान त्या लाल चौकामध्ये काश्मीरमध्ये केला होता, त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेले आणि जहा हुआ तिरंगे का अपमान वही करेंगे उसका सन्मान अशी घोषणा दिली आणि पहिल्यांदा लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. आजपर्यंत अनेक आंदोलनं केली आहेत, त्याला यश पण आलंय. यानंतर तरुणांची किंवा विद्यार्थ्यांची भावना काय असते? नाही, आज तुम्ही जर विचार करा, ज्यावेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षण घ्यायला जातो त्याला आपल्या हक्काची कर्तव्यांची कुठल्याही पद्धतीची जाणीव नसते. आणि अशी एक विद्यार्थी संघटना की जी निरपेक्ष भावनेने तुम्हाला मदत करण्यासाठी येते, मग कधी कधी तुमच्या प्रवेशासाठी मदत करते, कधी कधी तुम्हाला विद्यापीठ स्तरावरच्या काही अडचणी येत असतील छोट्या मोठ्या त्या सोडवण्यासाठी मदत करते. कधी कधी जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी वॉशरूम्सचा प्रश्न असेल, शिक्षकांचं शिकवणं नीट नसेल किंवा एखाद्या ठिकाणी काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडत असतील, जादाची फी वसूल केली जात असेल, अशा ज्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या समस्या येतात, इथून पासून ते अगदी मग राज्याचं शैक्षणिक धोरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, देशाचं शैक्षणिक धोरण कसं असलं पाहिजे, अशा सगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी विद्यार्थी परिषद हे आपले सजेशन्स, आपल्या सूचना देण्याचं काम हे करत असते. देशात अनेक विद्यार्थी संघटना आहे, यात तुमचं वेगळेपण काय? तुम्ही जर विचार केला तर देशात तुम्ही जसं आता म्हटलात की खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी संघटना आहेत, परंतु विद्यार्थी परिषद त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर JNU सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी कन्हैया कुमार आणि यांच्या माध्यमातून जेव्हा भारत तेरे तुकडे होंगे असे नारे दिले जातात, त्यावेळी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा नारा कॅम्पसवर घेऊन जाणारा विद्यार्थी हा ABVPचा आहे. आपण जर एका बाजूला विचार केला तर मोठमोठ्या बॅनर लावून त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो लावून ज्या विद्यार्थी संघटना काम करतात, तर विद्यार्थी परिषद ही त्यापासून पूर्णपणे वेगळी आहे. कुठलाही पॉलिटिकल इंटरफेरन्स विद्यार्थी परिषदेमध्ये नाही आहे. आज जेवढ्या सत्ता महाराष्ट्रात किंवा देशात वेगवेगळ्या पक्षांच्या होत्या, त्या सगळ्यांच्या विरोधात विद्यार्थी परिषदेने आंदोलनं केलेली आहे. अगदी भाजपच्या शिक्षण मंत्र्यांची सुद्धा गाडी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अडवली आहे, किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्या कुठलेही त्या ठिकाणी विद्यार्थी हित जोपासण्याचं काम जो करणार नाही त्यांच्या विरोधात विद्यार्थी परिषद हे आंदोलन करत राहील. त्यामुळं विद्यार्थी परिषदेचा विचार, विद्यार्थी परिषदेची ही जी वेल टेस्टेड अशी व्हेरीफाईड अशी कार्यपद्धती आहे, ही विद्यार्थी परिषदेला अन्य संघटनांपासून वेगळं असं जपण्याचं काम करते. त्यामुळे विद्यार्थी परिषद ही अन्य संघटनांसारखी नाही आहे. इथं कुठल्याही राजकारणाचा लवलेश नाही आहे, इथं कुठल्याही पद्धतीने नेता नाही आहे. जे आहेत ते सगळे विद्यार्थी आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यकर्ताच हा विद्यार्थ्यांचा लीडर असतो. विद्यार्थ्यांच्या कोणत्या समस्यांवर संघटना प्रामुख्याने सध्या काम करते? तसं विद्यार्थी परिषदेने फार आधीपासून ठीक करेंगे 3 काम, प्रवेश, परीक्षा और परिणाम अशी घोषणा दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन्स, एक्झाम्स आणि रिझल्ट्स या विषयावरती प्रामुख्याने विद्यार्थी परिषद पूर्वी काम करायची, परंतु आता त्याचं स्वरूप हे पूर्णपणे बदललेलं आहे. आता प्रवेश, परीक्षा, परिणाम, पदभरती आणि पाठ्यक्रम अशा विषयांवरती विद्यार्थी परिषद मोठ्या प्रमाणात काम करते आहे. आता जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या समस्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समस्यांविरोधात केलं होतं. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा पद्धतीच्या समस्या तिथल्या पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना आहेत. आता आपण MBBS, BHMS, BAMS या विद्यार्थ्यांना तिथं बघतो, पण पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे या विद्यापीठाने दुर्लक्षित करून टाकलेलं आहे. त्यांच्यासाठी कुठले वसतिगृह नाही आहेत, त्यांच्यासाठी कुठले शिक्षक वेगळे नाही आहेत, त्यांच्यासाठी नियोजित असा पाठ्यक्रम सुद्धा विद्यापीठाकडे नाही आहे, त्यांच्यासाठी PGचा कुठला कोर्स आता विद्यापीठाने इंट्रोड्यूस केलेला नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाही. असे विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे आले आणि अतिशय एक विद्यार्थी तर त्यातला जनजाती भागातला होता, तो अतिशय ढसाढसा रडला. तो म्हणला की अशा पद्धतीने लाखो रुपये फी आम्ही या ठिकाणी भरायची आणि आमच्यासोबत असा जर भेदभाव विद्यापीठ करत असेल तर आम्ही कोणाकडे जायचं. तेव्हा ABVPनी या विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ABVP आज पण लढा देत आहे. त्यामुळं अशा अनेक समस्या आहेत. जर आपण विचार केला तर D.बाटू नावाचे एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेरे. या विद्यापीठामध्ये तुम्ही जर माहिती घेतली, तुम्ही जर थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या विद्यापीठामध्ये प्रचंड भोंगळ कारभार सध्या आहे. इथे परीक्षा वेळेवर होत नाहीत, निकाल वेळेवर लागत नाही,
पुनर्मूल्यांकन वेळेवर होत नाही. आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल, या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा डेटा सुद्धा आता नाही आहे. ज्यावेळी मी त्या ठिकाणी कुलगुरूंना एक डेलिगेशन घेऊन भेटायला गेलो होतो, त्यावेळी त्यांना या सगळ्या विषयांवर आम्ही जाब विचारला. विद्यापीठाचा ऑफिशियल डेटा जर समजा गहाळ होत असेल आणि त्या ठिकाणी गुगल फॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून जर हा नवीन डेटा भरून घेण्यात येत असेल, तर कुठंतरी या शिक्षण व्यवस्थेमध्ये हा जो डी-बाटू नावाचा घटक आहे याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये सुरू राहिलं पाहिजे की नाही याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आज हजारो विद्यार्थी असे महाराष्ट्रामध्ये आहेत की जे म्हणतायत की आम्हाला आमच्या विद्यापीठामध्ये परत जाऊ द्या, हे विद्यापीठ नकोय आम्हाला, इथला जो हा भ्रष्ट कारभार आहे याला आम्ही आता कंटाळलोय. आणि अशा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी काम करतोय. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून असेल, शासनाकडे हे प्रश्न आम्ही वारंवार मांडतोय. आणि आता कुठेतरी मला असं वाटतं की त्याच्यावरती एक समिती सुद्धा गठीत केली, त्याचा अहवाल सुद्धा शासनाकडे आलाय आणि लवकरच त्याबाबत एक चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक असा निर्णय हा डी-बाटूच्या बाबतीत शासन घेईल अशी अपेक्षा आहे. नक्कीच. सध्या विद्यापीठांमध्ये कॅरी ऑनचा ट्रेंड सुरू आहे, तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? विद्यार्थी परिषदेने कॅरी ऑन नावाच्या संकल्पनेला सुरुवातीपासून विरोध केलेला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला तिलांजली देणारा हा कॅरी ऑनचा निर्णय आहे. म्हणजे दुर्दैवाने महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी एक परिपत्रक जारी केलं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून मला माहित नाही कुठल्या त्यांच्यावरती दबाव होता, वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचा दबाव होता की अन्य कोणाचा, परंतु त्या परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्यांनी कॅरी ऑनची पद्धत लागू केली. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना पूर्ण पास न होता पुढे ढकलण्याचा एक ट्रेंड वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला. कोविडमध्ये त्यावेळी काही अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे ते ठीक होतं, परंतु त्यानंतर सातत्याने कॅरी ऑन म्हणजे विद्यार्थ्यांनी मागणी केली की कॅरी ऑन दिला. अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत गेल्या आणि हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांनी घेतलेला आहे, हा मला असं वाटतं की गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काळीमा फासणारा हा कॅरी ऑनचा निर्णय. आम्ही त्याच वेळी पत्रक काढून त्या कॅरी ऑनच्या निर्णयाचा विरोध सुद्धा केला. नंतर आत्ता मान्य उच्च न्यायालयाने या कॅरी ऑनच्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ऑर्डर आता पास केलेली आहे आणि त्या ऑर्डरमध्ये पुणे विद्यापीठ असेल, महाराष्ट्र शासन असेल यांच्यावरती परखड शब्दामध्ये त्या ठिकाणी टीका करण्याचं काम मान्य उच्च न्यायालयाने केलं आहे. जी भूमिका विद्यार्थी परिषदेने घेतली होती तीच भूमिका मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा घेतलेली आहे आणि तीच भूमिका विद्यार्थी हिताची आहे असं आमचं त्यामध्ये मत आहे. आत्ता जर आपण महाराष्ट्राची प्राध्यापक भरती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची स्थिती बघितली, 2012 पासून महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतर कर्मचारी असतील, प्राध्यापक असतील यांची भरती बंद आहे. 31,000 प्राध्यापक हे विद्यार्थी संख्येच्या नुसार आता महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, परंतु फक्त 19,000 प्राध्यापक आता कार्यरत आहेत. जर आपण अकृषी विद्यापीठांचा जर विचार केला तर 2,500 प्राध्यापक हे असायला पाहिजे, आता फक्त 1,000 काहीतरी प्राध्यापक या महाराष्ट्रामध्ये काम करतात. म्हणजे जे प्राध्यापक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणार आहेत, जे प्राध्यापक त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्यासाठी जबाबदार असणार आहेत, त्यांचीच संख्या नाही आहे. आणि एका बाजूला आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घोषणा करतोय, वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना आणतोय, परंतु शिक्षण विषयामध्ये एवढा मोठा घटक आपण सोडून दिलेला आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर माननीय विनोद तावडे जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी 3,000 प्राध्यापक हे भरतीची एक प्रक्रिया सुरू केली होती, परंतु ती पण तिथेच थांबली. आत्ता पुन्हा एकदा 2 वेळा आता माननीय शिक्षण मंत्र्यांनी 5,000 प्राध्यापक हे आता महाराष्ट्रामध्ये त्यांची भरती होईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु त्यालाही देखील अजून वित्त विभागाची मंजुरी आणि अशा बऱ्याच प्रक्रियांमधून जावं लागणार आहे. कुठंतरी प्राध्यापकांची भरती झाली नाही तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट महाराष्ट्राच्या या शिक्षण व्यवस्थेवरती होणार आहे. याची जाणीव शासनाला होणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ती करण्यासाठी विद्यार्थी परिषद काम करते आहे. दुसरं जर आपण विचार केला तर आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी त्या ठिकाणी आणलं गेलं, परंतु याच्या अंमलबजावणीची स्थिती काय आहे? आज तळागाळामध्ये जर आपण बघितलं, ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. कुठंतरी शासनाला या NEPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ठोस उपाययोजना या कराव्या लागतील आणि त्यासाठी सुद्धा विद्यार्थी परिषद वारंवार शासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्याचबरोबर एक घोषणा आपल्या राज्यामध्ये केली गेली,
विद्यार्थिनींना मोफत शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण घेण्याचा निर्णय हा शासनाने घेतला होता. परंतु आज त्याची स्थिती काय आहे? जर आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये राज्यात जर बघितलं तर अनेक महाविद्यालय असे आहेत की ज्याची या योजनेची अंमलबजावणी कशी करावी ही त्यांना अजून देखील माहिती नाही आहे. याच्यासाठी लागणारा खर्च नेमकं कुठल्या विभागातून येणार आहे, तो कसा येणार आहे, याची कुठलीही स्पष्टता त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा तर झालेली आहे, काही ठिकाणी अंमलबजावणी सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी ग्रामीण भागातले महाविद्यालय असतील, शहरी भागातले महाविद्यालय असतील, तळागाळात याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा शासनाला नक्की पुढाकार घ्यावा लागणार आहे. आपण जे मुक्त विद्यापीठ आपल्या नाशिकमध्ये आहे त्या ठिकाणी मुक्त विद्यापीठाच्या नावाखाली फुकट डिग्री त्या ठिकाणी वाटली जाते का, असे सुद्धा बऱ्याच समाज माध्यमातून प्रश्न आता उचलले जात आहेत. कुठेतरी तिथल्या शिक्षणाचा, तिथल्या परीक्षांचा दर्जा सुधार होण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा विद्यार्थी परिषद काम करते. असे अनेक प्रश्न सांगता येतील, अशा अनेक समस्या सांगता येतील की ज्यावरती आता विद्यार्थी परिषद प्रभावीपणे काम करते. आणि आज सुद्धा जेव्हा आम्ही कॅम्पसवरती काम करतो तेव्हा तळागाळातल्या समस्यांपासून ते राज्यस्तरीय अगदी नॅशनल लेवलच्या समस्या सुद्धा आमच्याकडे येतात आणि त्यावरती विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे ठामपणे प्रश्न मांडत असतात. मला असं वाटतं एक अजून महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातल्या उपस्थितीवरून आहे. आज जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमांची थोडी स्थिती चांगली आहे, परंतु जे पारंपरिक अभ्यासक्रम आहे म्हणजे BA, BCom, BSc आहे, अशा ठिकाणी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी एक कॅम्पसमध्ये जायला तयार नाही. विद्यार्थ्यांची उपस्थिती हा खूप गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. ज्यावेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो, प्राध्यापकांशी बोलतो, प्राचार्यांशी बोलतो, त्यावेळी असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांना परिसरात कॅम्पसमध्ये यावंसं वाटेल अशी शिक्षण पद्धती उपलब्ध करून देण्यामध्ये आम्ही आजही अपयशी ठरलेलो आहे. त्यामुळे कुठेतरी याचाही विचार आपल्या राज्यकर्त्यांना किंवा या ओव्हरऑल शिक्षण व्यवस्थेतल्या सगळ्या घटकांना करावा लागेल. कारण पुढे चालून ही विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी उपस्थिती हा एक गंभीर प्रश्न बनणारा एक मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर असणार आहे. त्यामुळं यावरती देखील आम्ही काम करतोय. परिसर चलो अभियानाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी समुपदेशन करतोय, काउन्सिलिंग करतोय. त्यांनी कॅम्पसमध्ये यावं, त्यांनी शिक्षण घ्यावं, उपस्थिती महाविद्यालयामध्ये लावावी यासाठी आम्ही त्यांना त्यांचं प्रबोधन करतोय, त्यांना प्रोत्साहन देतोय. परंतु कुठेतरी यावरती नक्की काम करण्याची आवश्यकता यामध्ये आहे. नक्कीच. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनीच तुम्हाला घरचाहेर दिलाय की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेच विद्यापीठांचा दर्जा खालावतोय. मला असं वाटतं की अशी विधानं करणं अत्यंत चुकीची आहे. कारण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री स्वतः विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थी चळवळ ही देशाच्या विकासासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. आपण जर बघितलं आज तर विद्यार्थी परिषदेने असे अनेक आंदोलनं केले आहेत ज्यामधून विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेले आहेत. आज जर आपण विचार केला तर फोटोकॉपी सारखा अधिकार जो विद्यार्थ्यांना मिळाला आहे तो कशामुळे मिळाला आहे? तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे मिळाला आहे. ही नवीन शैक्षणिक धोरण जे आता भारतामध्ये लागू झालेलं आहे हे विद्यार्थी परिषदेच्या मागणीमुळे झालेलं आहे. असे अनेक विषय आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे विद्यार्थी परिषद किंवा विद्यार्थ्यांचं आंदोलन का गरजेचं आहे हे आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यामुळं अशी विधानं मला असं वाटतं करणं चुकीची आहे. त्यांनी काय विधान केलं किंवा कशा पद्धतीने त्यांनी त्याचा अर्थ बोध केला हे मला माहिती नाही, परंतु असं विधान करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. कारण आम्ही जेव्हा विद्यार्थी परिषद म्हणून कॉलेज कॅम्पसवरती जातो त्यावेळी विद्यार्थ्यांना ठामपणे असं सांगत असतो की तुम्हाला त्या ठिकाणी देशाची सेवा करायची असेल तर तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये या. त्या ठिकाणी तुम्ही आर्मीमध्ये सहभागी होऊ शकले नाही, त्या ठिकाणी तुम्ही जर सेनेत सहभागी होऊ शकत नसाल तर तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी व्हा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे तर तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी व्हावं असं आम्ही वारंवार विद्यार्थ्यांना सांगत असतो. नुकतीच तुमची प्रदेश मंत्रीपदी नियुक्ती झाली. याच्या आधीही तुम्ही भरपूर कामं केली आहेत, पण याच्या पुढचा म्हणजे याच्या नंतरच्या 1 वर्षानंतरचा तुमचा अजेंडा काय असेल?
मला असं वाटतं की आत्ता पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या मंत्री या जबाबदारीवरती पुन्हा एकदा माझी त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि माझी बिनविरोध निवड त्या ठिकाणी संघटनेने केली, त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं, संघटनेतल्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं, वरिष्ठ कार्यकर्त्यांचं, सर्वांचं त्या ठिकाणी धन्यवाद करतो. अटलजींनी आपल्या कवितेमध्ये सांगितलं होतं की जो पाया उसमें खो ना जाए, जो खोया उसका ध्यान करे. मला असं वाटतं की आम्ही गेल्या वर्षभरामध्ये अनेक समस्या विद्यार्थ्यांच्या सोडवल्या, अनेक आंदोलनं केली, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी केले, परंतु आता पुढच्या वर्षभरामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम हे तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून प्रयत्न करणार आहोत. आगामी वर्षभरामध्ये विद्यार्थी परिषदेची सदस्यता ही कशी वाढवता येऊ शकेल, 2 लाखांपेक्षा अधिक सदस्यता आम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रांतात करू शकतो का, असा विचार त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय स्तरावरून यावर्षी आम्ही विशेष असं वसतिगृह सर्वेक्षण अभियान आम्ही करणार आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शासकीय आणि खाजगी वसतिगृहांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि याच वसतिगृहांमध्ये मूलभूत सोयीसुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या जात आहेत का, तिथे कुठल्या पद्धतीचा विमर्श आता सध्या सुरू आहे, तिथले विद्यार्थी कसे राहत आहेत, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, अशा सर्व गोष्टी आम्ही या वसतिगृह सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्या, आता मी तुम्हाला जो या समस्यांचा पाडाच या ठिकाणी वाचून दाखवला, या सर्व समस्यांवरती आम्ही वर्षभर काम करणार आहोत. एक महत्त्वाचा मुद्दा जो आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये वाटतो की तो म्हणजे ॲडिक्शन आणि व्यसनाधीनतेचं जे प्रमाण विद्यार्थ्यांमधलं वाढलेलं आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे ॲडिक्शन्स आहेत, त्यामध्ये मोबाईल ॲडिक्शन्स सारखा पण मोठा विषय आहे. तर यावर्षी विद्यार्थी परिषद स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम अशा एका संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाणार आहे आणि विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि कुठल्याही पद्धतीच्या ॲडिक्शन्समधनं बाहेर पडून एका अर्थानं मैदानी खेळांवरती फोकस करावं, मैदानावरती उतरावं, अशा पद्धतीने विद्यार्थी परिषद काम करते आणि करत राहील. त्यामुळे मला असं वाटतं की वर्षभरामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या केल्या, ज्या खूप चांगल्या पद्धतीने करता आल्या, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक विषय आहेत की जे अजून करायचे बाकी आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या शेवटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत विद्यार्थी परिषद ही झटत राहील आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षभरासाठी हे जे मुद्दे मी आत्ता सांगितले ते आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. नक्कीच अथर्वजी, आज तुम्ही इथे आलात, विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही बोलले, छान वाटलं ऐकून आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.